शेतकरी मित्र हो, राम राम. माझं नाव रमेश बापूराव बांडगे, मुक्काम पोस्ट किर्ला, तालुका मंठा, जिल्हा जालना. तर आपण बघत आहात तर हा सोयाबीनचा वाण. तर हा वाण आपण बघत आहात. या वाणाची लागवड मी 20 जून 2025 या रोजी केली. तर लागवडीचं अंतर 2 ओळीतलं अंतर अशा प्रकारे आपण 2 फूट लांबून 2 फूट अंतर आपण ठेवून प्रति 1 फुटावरती 2 दाण्याची लागवड केली असता आपलं पीक हे यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप असा भरपूर पाऊस असताना सुद्धा हा आपला सोयाबीनचा वाण हमखास भरघोस उत्पन्न देणारा वाण आहे. तर अशा प्रकारे या वाणाला 120 दिवसाचा कालावधी लागून याला अशा प्रकारे 10 फांदे येऊन याची उंची 3 ते 3.5 फुटापर्यंत होऊन प्रति झाडाला 200 पासून ते 500 पर्यंत शेंगाची संख्या लागते. तर आपण बघत आहात मित्रो, हे सगळं खरं आहे. तर मी महाराष्ट्रातला पहिला बीजोत्पादक शेतकरी आहे. तर बायर, ननम्स यासारख्या कंपन्यांचा मी बीजोत्पादक शेतकरी आहे. तर मित्रो, आपण हा प्लॉट बघायला येऊ शकता आपल्या शेतावर. तर माझा फोन नंबर आहे 95 79 20 47 99. तर मित्रो, आपलं एक झाड असं नसून हा पूर्ण आपला सोयाबीनचा वाण, 1 नंबर उत्पन्न देणारा वाण, अजब गजब प्रकारे उत्पन्न देणारा वाण. तर आपण इकडे बघूया मित्रो, या वाणाची मी निवड करीत असताना या वाणाची पारंपरिक बियाण्याची जोपासना करून या वाणाची निर्मिती मी केली आहे. तर मित्रो, अशा प्रकारे हा वाण आपला खूप प्रसिद्ध वाण आहे. कितीही पाऊस असू, सतत पाऊस असू, तरी सुद्धा हा वाण अशा प्रकारे येतो. तर आपण बघत असताना हा आपल्या भारतातल्या कुठल्याच युनिव्हर्सिटीतला वाण नाही मित्रो. तर हा आपण एक पारंपरिक बियाण्याची जोपासना करून या वाणाची आपण निवड केली. तर अशा प्रकारे हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे. तर अशा प्रकारे 120 दिवसाच्या कालावधीमध्ये या वाणाला सतत अशा शेंगाची संख्या लागत असते. तर ह्या वाणाचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रमेश बांडगे बीजोत्पादक या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपण या वाणाचे नवनवीन व्हिडिओ बघू शकता. तर आपला हा व्हिडिओ बियाणं विकण्यासाठी नाही, तर ह्या वाणाचा निर्माता आणि प्रसारक मी आहे. तर या वाणाचे बियाणे मी शेतकरी बांधवांना प्रयोग करण्यासाठी जवळपास 5 ते 6 राज्यातील माझे दोस्त मित्र करीत असतात.
तर या सोयाबीन पिकामध्ये आपण गोदावरी हा केविके अंतर्गत आपल्याला या तुरीचा गोदावरी 2013/41 हा सोयाबीनचा जो गोदावरी नावाचा वाण आहे त्याची आपण 4 ओळी सोयाबीनच्या प्लस 1 ओळ तुरीची अशा प्रकारे आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने या पिकाची आपण लागवड केली. तर धन्यवाद, नमस्ते, राम राम.